नमस्कार मित्रांनो, "तूही रे माझा मितवा" या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इथे सुषमा तिच्या बाबतीत आठवण काढत असताना वल्लरी म्हणत असते, की "मी माझ्या झालेल्या अपमानाचा बदला घेण्याचं ठरवलं आणि माझ्यासमोर ती बावळट, वेंधळी आणि वेडी सुषमा आली आणि ती नेमकी समोर आली आणि माझं कामच सोपं होऊन गेलं. तिने अगदी पटकन माझ्यावर विश्वास ठेवला." त्यानंतर मग सगळ्या गोष्टी फ्लॅशबॅकमध्येच वल्लरीला आठवायला लागते. सगळा 15 वर्षापूर्वीचा भूतकाळ हा तिच्यासमोर आता यायला लागतो. त्याच वेळेला इथे आता राजे शिर्केंच्या बंगल्यासमोर साधी अशी लग्नाच्या अगोदरची सुषमा आलेली असते आणि ती वॉचमनला म्हणत असते, की "अहो प्लीज मला आतमध्ये येऊ द्या." तेव्हा तो म्हणतो, की "नाही, अहो मी तुम्हाला असं आतमध्ये घेऊ शकत नाही. माझ्यावर जबाबदारी आहे ती. असं कुठल्याही व्यक्तीला आत घेऊ शकत नाही मी." तेव्हा ती म्हणते, की "अहो असं काय करताय? रमाकांत सरांनीच, राजे शिर्के साहेबांनीच मला सांगितलं आहे, तुम्हाला आम्ही नोकरी देतो आणि या म्हणून, म्हणून मी इथे आली आहे ना." तेव्हा वॉचमन ऐकायला नसतो. तो म्हणतो, की "तुम्ही जा हो इथून, प्लीज निघून जा." तेव्हा तेवढ्यात तिथे वल्लरी आलेली असते. वल्लरी म्हणते, की "एक मिनिट, काय चाललं इथे?" तेव्हा ती म्हणते, की "अहो मॅडम, मला रमाकांत सरांनीच इथे बोलवलेलं आहे. काय ना, त्यांना जेव्हा पुरस्कार मिळाला होता ना, त्या पुरस्काराच्या वितरण सोहळ्यात मी त्यांना भेटले होते आणि त्यांनी मला सांगितलं होतं, की मी तुला नोकरी देतो म्हणून मी इथे आले आहे." तेव्हा मग आता लगेच इथे वल्लरी म्हणते, की "ए तू जा." ती वॉचमनला जायला सांगते आणि नंतर सुषमाला म्हणते, की "या तुम्ही आतमध्ये या." तेव्हा ती येऊ असं म्हणून आतमध्ये येते आणि म्हणते, की "थँक्यू." मग ती म्हणते, की "अच्छा, म्हणजे तुम्हाला नोकरीसाठी साहेबांनी बोलवलं आहे का?" तेव्हा ती हो असं म्हणते. "परंतु तुम्ही कोण?" असं ती विचारते. त्यावेळेला वल्लरी सांगते, की "अहो मी त्यांची फॅमिली मेंबरच आहे." "बरं, तुम्ही इथे नोकरीसाठी कशा आलात पण?" "कारण रमाकांत सर आहेत, ते अशा बिझनेसच्या किंवा ऑफिसच्या गोष्टी या घरामधून करत नाहीत. मग तुम्हाला एका ठिकाणी जावं लागेल." तेव्हा सुषमा म्हणते, की "परंतु मला तर असे ते काही बोलले नव्हते." "ठीक आहे, सांगा ना तुम्ही, मी कुठे जाऊ?" तेव्हा मग ती म्हणते, की "हो, तुम्हाला जर नोकरी मिळवायची असेल ना, तर तुम्हाला मी सांगते ते करा." असं म्हणून आता सगळ्या गोष्टी वल्लरी तिच्यासमोर बोलायला लागते आणि त्या गोष्टीवर आंधळा विश्वास ठेवून सुषमा देखील खुश होते आणि म्हणते, की "खरंच असं होईल का?" तेव्हा मग वल्लरी म्हणते, की "हो, मी सांगितलेली गोष्ट केल्यात ना, तर तुमच्या आयुष्याचं सोनं होईल सोनं. तुम्हाला नोकरी पण लागेल." असं म्हणून आता वल्लरीचं बोलणं ती ऐकून खूप खुश होते आणि म्हणते, की "बरं, मी निघू का आता?" तेव्हा "मी सांगितले तसंच करा." असं बोलून वल्लरी तिला जायला सांगते आणि नंतर इथे वल्लरी मनातच विचार करते, की साधी भोळी सुषमा माझ्या जाळ्यात पटकन अडकली गेली आणि नंतर तिला पुढे आठवतं, की रमाकांतचाच भाऊ असतो उदयकांत. त्याला लगेच ती PCOवरून वेगळ्या एका व्यक्ती आहे म्हणजेच वेगळ्या आवाजावरून फोन करून म्हणते, की "उदयकांत साहेब, तुमचं काम तुम्हाला करावं लागेल. काय ना, काही झालं तरीही जे काही घडवणार आहे ना, ते आपल्या सहमताने जरी घडलेलं असलं, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त मी जिथे सांगते आणि त्या जागे आणि त्या ठिकाणावरती त्याच योग्य वेळी रमाकांत साहेबांना आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तो प्रयत्न तुम्हालाच करावा लागेल. योग्य वेळी ते तिथे कसे पोहोचतील याचं तुम्ही सगळं ठरवा. शिवाय जे काही तिथे लागणारी माणसं असेल ती मी जमवते आणि यामध्ये जे काही पैसे घालायचे ते तुम्हालाच घालावे लागतील. कारण पैसे तुमचे आणि प्लॅन माझा. असं म्हणून आपण दोघंही हे सगळं काम पार पाडायचं आहे आणि तेव्हा त्यांची होणारी बदनामी या तुमच्याच फायद्याची ठरणार आहे आणि मग इकडे समाजातही तुमचीच वरचढ आणि घरातही तुमचंच हुकूम. असं म्हणून समाजात आणि घरात तुम्ही श्रेष्ठ ठराल असं म्हणून या प्लॅनने ती त्याला भुरळ पाडते आणि त्याचा भाऊ याच्या मदतीने हे सगळं ती घडवून आणते आणि वल्लरी विचार करते, की असा प्लॅनिंग करून मी मस्तपैकी त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता. तर इथे आता लगेच भांडी साफ करत असताना तिला ईश्वरी विचारते, की "आई, अगं लग्नाच्या अगोदरचं सुषमा हे नाव हे पण तुझं चांगलं होतं. मग हे नाव लग्नानंतर बाबांनी तुझं बदललं का?" तेव्हा ती म्हणते, की "नाही, बाबांनी नाही, ते मी स्वतःच बदललं होतं." मग नम्रता म्हणते, की "आई, तू स्वतः? अगं इतकं छान नाव होतं, परंतु ते स्वतःच आणि मग आपल्या स्वतःचंच नाव लग्ना अगोदरचं स्वतःच कोणी कसं काय बदलेल कुठली मुलगी?" असा प्रश्न नमू आणि इशूला पडलेला असतो. तेव्हा मग ईश्वरी म्हणते, की "हो ना, आई म्हणजे असं का केलंस तू? आम्हाला कळलं नाही." तेव्हा लगेच ती म्हणते, की "काय असतं ना, इशू आणि नमू, आपल्या ज्या काही भूतकाळातल्या आठवणी असतात ना, त्या सगळ्याच आठवणी काही गोड असतात असं नाही. काही काही आठवणी असतात ना, ज्या आपल्याला आयुष्यामध्ये नको असतात आणि म्हणूनच त्या आठवणी कायमच्या पुसून टाकण्यासाठी आपल्याकडे कुठलाही उपाय नसतो. मग अशा प्रकारचा कोणता तरी उपाय करावा लागतो आणि ते केल्यानंतरच आपल्या आयुष्यातलं जे काही मागच्या आयुष्यातलं म्हणजेच भूतकाळातलं घाणेरडं सत्य असतं ते लपवता येतं." त्यावेळेला मग आता लगेच पुढे लगेच नम्रता म्हणते, की "उपाय?
म्हणजे आई मला कळलं नाही, नाव बदलण्याचा उपाय म्हणजे हे सगळं काय आहे? तेव्हा लगेच ईश्वरी विषय बदलते. तिला समजलेलं असतं की आपल्या आईचा चेहरा पडलेला आहे. म्हणून आता लगेच ईश्वरी म्हणते की हे बघ आई, जे काही असेल ते असेल, राहू देत. परंतु आता तुझा मूड ठीक करण्यासाठी माझ्याकडे ना एक छान उपाय आहे बरं का. आपण ना एक काम करूया, मस्तपैकी ना आईस्क्रीम खायला जाऊया. इकडेच समोरच्या इकडे छान पॉट आईस्क्रीम मिळतं, तिथे आपण ते खाऊन जाऊया, म्हणजे खूप आनंद होईल. तर परंतु इथे सुषमाच्या डोक्यामध्ये घडलेल्या गोष्टीच आता पिंगा घालत असतात. तिला आठवतं की ज्या प्रकारे रमाकांत हा तिच्या खांद्यावर झोपलेला असताना पटापट मीडियावाले असतात आणि तिथे त्यांचे फोटो काढायला सुरुवात करतात. आणि मीडियावाले त्यांच्यावरच चिखलफेक करत म्हणतात की रमाकांत आणि तुम्ही इथे काय करताय? म्हणजे तुमचं हे सगळं काय आहे? तुमचं एकमेकांशी कोणतं रिलेशन आहे? असं म्हणून आता त्यांना टीका केली जात असते. हे सगळे आता सुषमाला आठवते आणि त्याने तिला आणखीनच पुन्हा पुन्हा त्रास व्हायला सुरुवात होते आणि ती त्याच विचारांमध्ये गुंतलेली असते. परंतु तिला त्यातून बाहेर काढण्यासाठी ईश्वरी ही तिचा हात धरत म्हणते की आई, चल बघू तू पटकनी, चल आपण जाऊया, आपण आईस्क्रीम खायला जाऊया. तेव्हा लगेच ईश्वरीला ती म्हणते की नको बाळा, तुम्ही जा, मी येत नाही आहे. एक काम करा, तुम्ही दोघीजणही जा. तेव्हा मग नमू म्हणते की आई, असं कसं? तुला एकटीला ठेवून आम्ही का जातोय? आणि तुला असं का झालं आहे की तुझा मूड अचानक खराब झाला आहे? तेव्हा मग ती म्हणायला लागते की काय आहे ना बाळांनो, तुम्ही दोघीही आता तशा मोठ्या झाला आहात. तुम्हाला मी जे काही सांगेन ते कळेल, अगदीच कळेल. परंतु काय आहे ना, मी तुम्हाला नंतर ही जी काही घडलेली गोष्ट आहे, जो माझा काही भूतकाळ आहे, जो मला नकोसा वाटतो, त्याच्या आठवणी नकोसा वाटतात, तर मग मी ते तुम्हाला नक्की सांगेन. परंतु मला ते तुम्हाला सांगायचं आहे, हे नक्कीच, असं सगळं ती बोलून दाखवत असते. त्याच वेळेला आता ईश्वरी म्हणते की काय ना आई, मला कळतं आहे की तुला या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो आहे. आणि आई, जो भूतकाळ इतकी तुला त्रास देतो आहे आणि तुझा चेहरा त्यामुळे इतका पडला आहे आणि ज्यामुळे तुला इतकं वाईट वाटतं ना, तर अशी आठवणी आम्हाला नकोत आणि आम्हालाही ते ऐकायचं नाही आहे. एखाद्या गोष्टीचा जर तुला त्रास होत असेल, तर तुला तो सांगताना किती त्रास होईल गं? म्हणून ना तू त्या गोष्टी आम्हाला नको सांगू आणि त्यामुळे तुला आलेला त्रासही आम्हाला बघवणार नाही. म्हणून नको. काय आहे ना, जर एखादी गोष्ट नसेल चांगली, नसेल सांगण्यासारखी, तर नाही सांगितलीच तरी चालेल. किती काय झालं तरीही तू आमची आई आहेस आणि आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची तू आहेस. म्हणूनच कुठल्या गोष्टी नाही कळल्या तरी काही हरकत नाही आहे. आता त्या दोघींचंही हे बोलणं ऐकून लगेचच आता ईश्वरीला बघून आणि नम्रताला बघून सुषमाला अगदी भरून येतं आणि ती म्हणते की काय गं, माझ्या मुलगी लहान आहेत, अगदी मोठा गोंधळ हैदोस घालत असतात. असं म्हणता म्हणता बालिश मुली समजता समजता तुम्ही इतके कधी समजूतदार झालात तेच मला कळलं नाही. खरंच किती समजूतदारपणाने बोललात, खूप बरं वाटलं मला. तेव्हा आता ती म्हणते की नाही, परंतु बाबा आले ना की ही गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगेन. बाबा असतील, जेव्हा आम्ही तुम्हा दोघांना ही गोष्ट समजावून सांगू, तेव्हा तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे ती समजू शकेल. तेव्हा नम्रता म्हणते की हो आई, बाबा येतील तेव्हा तो विषय आपण बघूया. आता परंतु वेळ निघून चालली आहे, चल ते दुकान बंद होईल, लवकर चल. असं म्हणून त्या दोघीही तिच्या हाताला धरून धरून बाहेर काढतात आणि आईस्क्रीम खायला घेऊन जातात. तर इथे अर्णवला आजीने जो अल्बम दिलेला असतो, त्या अल्बममधले फोटोज तो आता बघत असतो आणि ते फोटोज बघत असताना त्याला लहानपणीची त्याची आई, त्याचप्रमाणे पारितोषिक समारंभामधला त्या दोघांचाही फोटो आठवतो आणि सगळ्या जुन्या आठवणी त्याच्या ताज्या होतात. जेव्हा लहानपणी ते दोघंजणही कॅरम खेळायचे, कशाप्रकारे तो मस्ती करायचा आणि मग आई सात्विका त्याची शाळेची देखील तयारी करून द्यायची, त्याला भरवायची, नंतर त्याचा डबा वगैरे भरून त्याला स्कूलमध्ये पाठवायची. हे सगळं अर्णवला आठवत असतं आणि त्या गोड आठवणींनी त्याला खूप आनंद होत असतो आणि त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचं आता स्माइली यायला लागलेलं असतं. नंतर मग पुढे आठवत आठवत त्याला मशीनच्या आठवणी आठवतात की आई कशाप्रकारे कपड्यांचं माप घ्यायची आणि त्याचं म्हणजेच मशीनवरच त्याचे कपडे शिवून द्यायची. आणि नंतर ऑफिसमध्ये जेव्हा आईचं मशीन तो उघडतो, तेव्हा मात्र त्याची पूर्ण कोणीतरी वाट लावलेली असते आणि त्याला त्यावरचा हे सगळं केलेलं आहे हे ईश्वरीने असं त्याला वाटतं. परंतु जेव्हा ईश्वरी ही त्याच्या आईची मशीन चालू करते आणि म्हणते की सर, कालपासून थोडा प्रयत्न केला आणि कोशिश केली, झालं तुमच्या आईचं मशीन सुरू, हे ईश्वरीची वाक्य आठवतात आणि कशाप्रकारे तो मशीनवर डोकं ठेवून रडत असतो ते सगळं आठवतं. नंतर ईश्वरी त्याला म्हणते की सर, तुमची आई तुमच्या खरंच खूप क्लोज होती ना? आता ती सगळ्या आठवणी त्याला आठवतात आणि यावेळेला स्वतःचे डोळे पुसून त्याला आता त्या आठवणींनी आनंदच झालेला असतो आणि म्हणूनच आता तो विचार करतो की मी ईश्वरीला कॉल लावू. परंतु इथे तेवढ्यातच ईश्वरी आणि बाकीचे बाहेर पडत असताना अर्णव हा फोन लावतो आणि फोन लावल्याबरोबर ईश्वरी दरवाजात असते आणि म्हणते की या भडकुचांचा यावेळेला फोन,
आणि ती पटकन फोन उचलते आणि म्हणते की सर क्या बात आहे, तुम्ही यावेळेला कसा काय फोन लावलात? म्हणजे तुम्ही चुकून फोन लावलात का? नाही म्हणजे अशा गप्पा मारण्यासाठी तर तुम्ही फोन नाही लावणार. तेव्हा आता काय बोलायचं त्याला काहीच कळत नाही. त्याला आठवण आलेली आहे हे तो कसा सांगणार? म्हणून तो म्हणतो की हो ॲक्च्युली ते काय ना चुकूनच कॉल लागला होता. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो म्हणूनच म्हटलं की तुम्ही काय माझ्याशी असा गप्पा वगैरे मारण्यासाठी फोन तर करणार नाही. आणि काय मी तर काय तासनतास तुमच्याशी गप्पा मारू शकते, बडबड करू शकते. परंतु तुम्ही काय म्हणाल की तुझा आवाजच जास्त आहे, तू जास्त पकवतेस, तू किती डिस्टर्ब करतेस, तुझी ॲडवाईस मला नको आणि तुझं ते डेसिबल वाढतं, ब्ला ब्ला असं सगळ्या गोष्टी तुम्ही मला बोलून दाखवणार. म्हणूनच मग मी तुम्हाला फोनवर बोलू शकत नाही. म्हणूनच तर तुम्ही हे सगळं बोलताय, बरोबर ना? असं ईश्वरी त्याला बोलून दाखवते. त्यावेळेला मग आता तो विचार करतो की काय करू मी या मिस इंदोरचं. तेवढ्यातच इथे आता ती म्हणते की सर तुम्ही काय माझ्या इथे घराच्या बाहेर वगैरे कॅमेरा लावला आहे का? म्हणजे मी कुठे बाहेर निघालेले असले की त्याच वेळेला तुमचा बरोबर अचानक फोन येतो. नक्की काय मामला आहे? तुम्ही इथेच फोन लावला आहे का? तेव्हा लगेच आता इथे नम्रता आणि आई दोघे एकमेकींकडे बघून म्हणतात की अगं ही काय हिची काय बडबड चालली आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते की ते काय ना सर, आत्ताचा ना वेळ माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आता ना काय ना मी, माझी आई आणि माझी ताई तिघंजणंही मिळून आम्ही मस्तपैकी आमच्या इथल्या पुढच्या चौकामध्ये पॉट आईस्क्रीम खाण्यासाठी चाललेलो आहे. तेव्हा तो म्हणतो की काय आईस्क्रीम? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो आईस्क्रीमच खाण्यासाठी चाललो आहे. मी पण कोणाला सांगते आहे की आईस्क्रीम खाण्यासाठी चाललो आहे? जो माणूस डाएटवर जगतो, ज्याचा डाएटच करम धरम आहे, तो माणूस त्याला आईस्क्रीमची मजा काय बरं कळणार? कधीतरी लहानपणी तुम्ही आईस्क्रीम खाल्लं असेल, त्याची चवही आता तुमच्या जिभेवरची अगदी निघून गेली असेल. आईस्क्रीम हे काय हे तुम्हाला तर काही कळणारच नाही. तुम्हाला काय माहिती सर आईस्क्रीम खाण्याची मजा काय असते ते? अहो मस्तपैकी काय ना मँगो आईस्क्रीम विथ व्हॅनिला. व्हॅनिलाचा स्कूप त्याच्यावरती छोटे 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 हापूस मँगोचे असे केलेले छान असे बारीकसे तुकडे आणि त्याच्यानंतर पुन्हा व्हॅनिलाचा आईस्क्रीम आणि पुन्हा त्याच्यानंतर व्हॅनिला झाल्यानंतर त्याच्यात काजूचे कट केलेले तुकडे. आहा हा लाजवाब, अगदी कातील आहे हे सगळं कॉम्बिनेशन. पण त्याची मजा मजा तुम्हाला काय घेता येणार? तुम्ही तर काही खात नाही. आणि कसं आहे ना आम्ही इंदोरी आहोत, इंदोरी स्टाईलने तुमच्याकडे आईस्क्रीम पेश केलं असतं. परंतु काय आहे तुम्ही तर आहात डाएटवाले. म्हणून तुम्हाला जरीही मी सांगितलं, आमंत्रण दिलं की बाबा तुम्ही या आईस्क्रीम खायला, तरी काय तुम्ही येणार नाही आहे. आणि तुम्ही असं असं म्हटल्याबरोबर म्हणाल की माय माझ्याकडे तर काय आईस्क्रीम खायचं नाही आहे मला आणि मी कशाला येऊ त्या आईस्क्रीमसाठी, असं सगळं तुम्ही बोलून दाखवणार, बरोबर की नाही? तेवढ्यातच आता ईश्वरी म्हणते की झालं मग मी ठेवू का फोन? तेव्हा लगेच इथे आता चुकून लागला ना असंही ती बोलून दाखवते. ईश्वरीची आई म्हणते की अगं एकदा त्यांना विचार तरी, त्यांना बोल तरी, एकदा त्यांना आमंत्रण तर देऊन बघ, येतील नाही येतील तो त्यांचा प्रश्न. तेव्हा मग लगेच आता ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे अर्णव सर, काय आहे ना आम्ही जात आहोत तो आईस्क्रीम खाण्यासाठी. असं थंडगार शीतपेय, शीत खाण्यासाठी, बर्फाचा गोळा खाण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. म्हणूनच आमच्या आईसाहेबांची अशी इच्छा होती की आमच्या समवेत तुम्हीही त्या थंडगार गोळ्याचा आस्वाद घ्यावा. कसं काय वाटतंय तुम्हाला? तेव्हा मग आता इथे लगेच ईश्वरी ही फोन स्पीकरवर टाकते आणि म्हणते की आई बघा, एकच मिनिटाच्या आधी उत्तर देतील की नाही, मी नाही येते. त्यावेळेला ईश्वरी फोन स्पीकरवर टाकते आणि अर्णव हा पटकन बोलतो की येतोय मी आणि तो फोन कट करून टाकतो. त्यावेळेला ईश्वरीला इथे आता मोठा धक्काच बसतो. चक्क अर्णव येतोय असं म्हणाला. तेव्हा मग इथे नम्रता आणि तिची आई दोघी एकमेकींना मस्त टाळ्या देत आणि ईश्वरीचं म्हणणं खोटं ठरतं आणि आईमुळे तो आता यायला तयार झालेला असतो. तेव्हा अर्णव आता गालातल्या गालात हसतो आणि तिकडून तो आता जायला तयार झालेला असतो. नंतर इथे आता ईश्वरी विचार करते की आई अगं चक्क अर्णव सर यायला बर्फाचा गोळा खायला येस म्हणाले. आई मला पकड, आई मला धर, मला चक्कर येते, असं म्हणून ते दोघी तिला धरतात आणि आईस्क्रीम खायला घेऊन चाललेले असतात. नंतर इथे सगळ्या ज्या काही काचा तुटलेल्या असतात, फुटलेल्या असतात ते पाहून आणि वल्लरी देखील डिस्टर्ब असते ते पाहून अविनाश मामा विचारतो की हे काय वल्लरी, अगं काय झालं आहे, तुला लागलं वगैरे तर नाही आहे ना कुठे, तू ठीक आहेस ना, असा बिचारा आपुलकीने तो विचारतो. तेव्हा ती वल्लरी म्हणते की नाही काहीच झालेलं नाही आहे, मी इथे अशीच बसलेली आहे. त्यामुळे तुम्ही मला आता इथे कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारायला येऊ नका, मला काही काळ डिस्टर्ब करायला येऊ नका, असं सरळ ती बोलून दाखवते. तेव्हा मामा म्हणतो की नक्की वल्लरी तुझं काय चाललं आहे आणि काय झालं आहे असं की तू इतकी चिडली आहेस? तुझ्या चेहऱ्यावरून तरी मला दिसतं आहे की तुझ्या डोक्यात किंवा मनात नेमकंच काहीतरी शिस्त आहे.
मग मला सांग, हे नेमकं काय आहे? तुझ्या मनात काय चालू आहे वल्लरी, मला सांग. असं आता मामा हा तिला खोदून खोदून विचारत असतो. परंतु वल्लरी काहीच सांगायला तयार नसते. तो म्हणतो की हे बघ, 15 वर्षापूर्वीचा जो अविनाश होता ना, जो नेहमी बुजलेला असायचा, प्रत्येक गोष्टीत तुझ्यापासून दाबलेला असायचा, तो अविनाश मी आता राहिलेलो नाही आहे. लक्षात घे. त्यामुळे आता जे काही असेल ते मला सरळ सरळ सांग. 15 वर्षापूर्वी तू जे काही केलं आहेस ना, त्याचं सत्य फक्त आणि फक्त मला माहीत आहे. त्यामुळे जे काही घडलं आहे हे मला तू आता गपचूप सांग. त्याशिवाय मी आता काही गप्प बसणार नाही. तेव्हा ती म्हणते की तुम्हाला सांगितलेलं कळत नाही आहे का? सांगितलं ना तुम्हाला एकदा की मला काहीही सांगायचं नाही आहे. त्यामुळे आता इथून गपचूप निघा. तेव्हा मग आता अविनाश मामा म्हणतो की हे बघ वल्लरी, तुझं हे जे काही चाललं आहे ना, ते मला समजलं पाहिजे बरं का. नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत. त्यावेळेला आता वल्लरी चिडते आणि ती चिडूनच मामाची कॉलर धरते आणि म्हणते की हे बघ, तुम्हाला एकदा सांगितलं ना, तुम्हाला कळत नाही आहे का की मला यावेळेला एकटं राहायचं आहे आणि तुम्ही जे काही माझं रहस्य आहे ते जगासमोर सांगून तर बघा. मग बघा मी तुमचं काय करते ते. तुम्हाला सांगताही येणार नाही, सांगणारही नाही आणि करून दाखवेन ते मी. त्यामुळे लक्षात ठेवा, माझ्या दादाला लागण्याचा प्रयत्न करू नका. मी काय काय करू शकते याचा तुम्हाला अंदाजा देखील नाही आहे. असं म्हणून वल्लरी त्याला धमकी देते, त्याची कॉलर सोडते, व्यवस्थित करते आणि निघ इथून असं त्याला सांगते. मामा देखील तिकडून निघून जातो आणि वल्लरीला आता पुढच्या जे काही तिने कारस्थान केलेलं असतं त्या गोष्टी आठवायला सुरुवात होते. आता वल्लरी ही ऑफिसमध्ये म्हणजे जिथे त्याची मीटिंग ठरलेली असते रमाकांत राजे शिर्के यांची, तिथे ती आलेली असते आणि तिथे स्वतःचाच पदर लपवून असते. आणि एक वेटर येतो, तो चहा द्यायला चाललेला असतो. तेव्हा ती त्याला विचारते की मिक्स केलेला आहे ना? तेव्हा तो म्हणतो की मॅडम, ठरल्याप्रमाणे केलेलं आहे, म्हणून आता पुन्हा पुन्हा हे काय मी सांगू शकत नाही. असं म्हणून तो तो चहा देण्यासाठी म्हणून आतमध्ये निघून जातो. चहा देऊन बाहेर येतो आणि वल्लरीला म्हणतो की मॅडम तुमचं काम झालेलं आहे. आणि मग तिथून सुषमा येते. आता सुषमाला लगेच बाहेर तो एक माणूस जो मॅनेज केलेला असतो तो म्हणतो की मॅडम, आतमध्ये सर आहेत, हे बाकीचे नंतर आहेत, तुमचाच नंबर पहिले, तुम्ही जा. असं म्हणून आता तो सुषमाला आतमध्ये पाठवतो. सुषमा आतमध्ये येत म्हणते की मे आय कम इन सर? तेव्हा मग कम इन असं रमाकांत म्हणतो आणि म्हणतो की बोला, कोण तुम्ही? मी ओळखलं नाही तुम्हाला. त्यावेळेला लगेच इथे आता ती म्हणायला लागते की अहो, मी आहे सुषमा. अहो, तुमचं जेव्हा पुरस्कार वितरण सोहळा होता तेव्हा बघा मी तुम्हाला भेटले होते आणि तुम्ही मला सांगितलं होतं की मी तुला नोकरी मिळवून देईन. तेव्हा मग आता लगेच रमाकांत म्हणतो की ओ सॉरी, परंतु तुम्हाला नोकरी हवी आहे बरोबर, मग तुम्ही इथे काय करताय? माझ्या ऑफिसमध्ये येऊन मला भेटायला हवं होतं, इथे कशासाठी? तेव्हा लगेच आता ती म्हणते की ते काय आहे ना, मला इथे असं कळलं की इथे इंटरव्ह्यू होणार आहेत, म्हणूनच इथे मुलाखत देण्यासाठी म्हणून मी इथे आले आणि मला असं सांगण्यात आलं आहे की तुम्ही इथेच इंटरव्ह्यू घेताय, म्हणूनच मी इथे आले. आता हे ऐकल्यावर रमाकांत म्हणतो की काय काय बोलताय तुम्ही, इकडे इंटरव्ह्यू? तेव्हा मग ती म्हणते की हो सर, मला बाहेर असंच सांगण्यात आलं होतं. तेव्हा मग कोणी हे सगळं सांगितलं? असं जेव्हा ते विचारतात तेव्हा ती म्हणते की बाहेर जे आहेत ना, त्यांनीच मला हे सगळं सांगितलं आहे. परंतु या सगळ्यामध्ये गोष्टीचा छडा लागण्याच्या आतच रमाकांतला जरासं गरगरल्यासारखं होत असतं. हे सगळं वल्लरी ही तिथून दरवाजातूनच बघत असते आणि तेवढ्यातच आता वल्लरी मस्तपैकी या सगळ्याची मजा घेत असते. रमाकांत आता पडणार असतो कोसळून. तो म्हणतो मी माझ्या इथे पर्सनल मीटिंगसाठी असं म्हणत म्हणत तो तिथे कोसळतो आणि मग तो तिकडे सुषमाचा हात धरतो आणि तिथेच तिच्या खांद्यावर आता झोपला गेला जातो. आणि हे सगळं होत असताना आता सगळेजणं पटकन येतात, कारण वल्लरीने तेवढ्यातच मीडियाला देखील मॅनेज केलेलं असतं. आता मीडियावाले वगैरे सगळेजण येतात आणि त्यांना प्रश्न विचारायला लागतात की हे सगळं काय आहे? ओ समाजभूषण, काय चाललं आहे काय तुमचं? आणि स्वतःला समाजभूषण ठरवता आणि एका पर्सरीच्या अशा प्रकारे तुम्ही मिठीत, हे कधीपासून चाललं आहे तुमचं? असे सगळे प्रश्न विचारत विचारत ते सगळेजणं आता इथे सुषमाचा आणि रमाकांतचा फोटो काढतात. नंतर इथे वल्लरीच्या हातामध्ये पेपर येतो. समाजभूषण रमाकांत शिर्के एका तरुणीच्या मिठीत आणि त्यातले ते पेपर ती आता बाजूला फेकायला लागते. नंतर सगळे पेपर्स असतात त्यामध्ये बायकोचा विश्वासघात करत रमाकांत यांचे विवाहबाह्य संबंध. आता असे पेपर्समध्ये बातम्या आल्याबरोबर वल्लरी तेव्हा खूप खुश झालेली असते आणि वल्लरी म्हणते की तुला खूप अभिमान वाटायचा ना गं सात्विका, तुझ्या नवऱ्याच्या स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा तुला खूप मोठा अभिमान वाटायचा, बरोबर की नाही? परंतु आता त्याच अभिमानाला मी धुळीमध्ये मिळवलेलं आहे.
तर आता इथे वल्लरी म्हणत असते की मला असं वाटलं होतं की 15 वर्षापूर्वीचा भूतकाळ हा कोणीही बाहेर काढणार नाही, कोणालाही त्या गोष्टी आता आठवणार नाहीत. परंतु ही सुषमा ही ऐनवेळेला सुषमाच मध्ये टपकली आणि तिने आता सगळा भूतकाळ समोर काढायचं म्हटलं तर माझं काय होईल. आता एकमेव ती अशी आहे जिला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि तिनेच या सगळ्या गोष्टी माझ्यासमोर घडवून घेतल्या होत्या. म्हणजेच तिच्या भोळेपणाचा फायदा घेऊन मी या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या होत्या. मग आता या सगळ्यामध्येच मी कसं करणार, काय करणार असा विचार तिच्या डोक्यामध्ये येतो आणि ती म्हणते की जर सुषमाकडून ह्या सगळ्या गोष्टी अर्णव आणि अंजलीला समजल्या तर माझे काय हाल होतील आणि जर माझ्याबद्दलचं सगळं सत्य त्यांना समजलं तर काय होईल असा विचार इथे आता वल्लरी करायला लागते आणि तिला पुन्हा एकदा घाम फुटायला सुरुवात होते. आणि मग त्यावेळेला वल्लरी म्हणत असते की काही झालं तरीही ही सुषमा ही बाजूला केलीच पाहिजे, कारण जर तिने माझ्याबद्दलचं सत्य घरात सांगितलं तर काय होईल असा विचार आता इथे तिच्या डोक्यामध्ये यायला लागतो आणि ती पूर्णपणे घाबरलेली असते आणि आता काय करावं काय नाही हे तिच्या डोक्यामध्ये येत नसतं. इथे या सगळ्यात तिने विचार केलेला असतो की आता मी या सगळ्यातून कशी बाहेर पडू. वल्लरी विचार करते की नाही, काही झालं तरीही हे सत्य कुठेही कळता कामा नये, कुठेही काही हे समजता कामा नये की जे मी केलं आहे ते, असं म्हणून आता माझं या घरात मग काहीच राहणार नाही असा विचार तिच्या डोक्यामध्ये येतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव हा ईश्वरीला म्हणत असतो की असं भर उन्हाळ्यामध्ये असं पॉट आईस्क्रीम खाण्यामध्ये खूप मजा आहे, बरोबर ना. त्यावेळेला आता इथे लगेच ईश्वरी म्हणते की सर, म्हणजे तुम्हाला असं दुसऱ्याला टोचून बोलताना असं बोलताना काहीच कसं वाटत नाही, म्हणजे दुसऱ्याच्या वाटचा विचार करता येतच नाही ना तुम्हाला, असं ती आता बोलून दाखवते. आणि तुम्हाला दुसऱ्यांचा आनंद हिरवण्यात फार मजा येते. तेव्हा मग तो म्हणतो ही अशी काय बोलते. तेव्हा ईश्वरीचं बोलणं बघून नम्रता म्हणते की अहो तिला राग आलेला आहे, ते म्हणजे की आईने तिच्या वाटचं आईस्क्रीम तिला 2 खायचे होते, परंतु तिच्या वाटचं आईस्क्रीम हे तुम्हाला दिलं ना, म्हणून तिला राग आलेला आहे, बाकी काही नाही. तेव्हा मग आता इथे लगेच ईश्वरी म्हणते की सर राहू दे, तुम्हाला दुसऱ्याला नाराज करण्यामध्ये काय मजा मिळते काय माहिती, कधीतरी दुसऱ्यासाठी माणसाने त्याग पण करायला शिकावा, असं ईश्वरी बोलून वैतागून निघून जात असते. तेवढ्यात आता अर्णव हा ईश्वरीसमोर ते पॉट आईस्क्रीम धरतो आणि तिला म्हणतो की हे घे, खा, शेअर करायला पाहिजे आणि जर शेअर केलं नाहीस तर माझ्या पोटात दुखेल ना. त्यावेळेला आता ईश्वरी ही अगदी धक्का बसल्यासारखी त्याच्याकडे बघतच राहते, कारण अर्णवचं हे नवीन रूप, हा बदललेला अर्णव पाहून तिला जबरदस्त असा धक्का बसत असतो. आता त्याला काय बोलावं काय नाही ईश्वरीला काहीच कळत नाही. आपण चक्क आईस्क्रीम शेअर करूया असं जेव्हा अर्णव बोलतो तेव्हा मात्र तिला या सगळ्याचा मोठा धक्काच बसलेला असतो. आता नेमकं पुढे काय घडणार, ईश्वरी आणि अर्णव यांची लव्ह स्टोरी रंगत असतानाच त्या वल्लरीची कशी वाट लागणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.